मला 20 वर्षाला राग आलेला नाही. मी इतका रागीट होतो सगळ्यात मोठा शत्रू ठरतो प्रत्येकाच्या आयुष्यातला. मी इतका रागीट होतो, इतकं नुकसान झालं माझं. अच्छा. त्यामुळे मी विचार केला की सगळ्यात रागामुळे युद्ध झाले, रागामुळे मारामाऱ्या होतात. बरोबर. किती काय काय नाही, आणि राग एकटा येत नाही ना, सोबत बरेच नातेवाईक घेऊन येतो आपल्या. मग मी राग सोडायला सुरुवात केली मला 6 वर्ष लागले. आता 20 वर्ष झाले मला राग आलेला नाही. तर आता बरोबर 6000 कर्मचारी आहेत बुलढाणामध्ये. आपल्या घरात 2 नोकर जरी असले तर आपलं एकदा तरी काहीतरी चिडचिड होतेच. चिडचिड तर झाली नाही ना माणसाची, तर निर्णय चुकत नाही. राग जर नाही आला तर निर्णय चुकत नाही, रागामध्ये निर्णय चुकतात. तर मला असं वाटते की बुलढाणाच्या कर्मचाऱ्यांचा महिन्याचा पगार 7.5 कोटी रुपये आहे. मला 7.5 कोटी रुपये भाडं आलं पाहिजे दर महिन्याला. व्हेरी गुड. असं वेअरहाऊसचं भाडं असो का माझ्या काही सकाळी शॉपिंग कॉम्प्लेक्सचे बुलढाणा अर्बनचे 7.5 कोटी रुपये महिन्याचं भाडं आलं पाहिजे. मी आता जवळपास मला वाटते 4-1 कोटीपर्यंत पोहोचलो. 4 कोटी मला वेअरहाऊसचं आणि सगळ्या जागांचं भाडं येते. 3.5-4 कोटीच असेल. अजून 1-2 वर्षामध्ये मी 7.5 कोटीवरती पोहोचलो की मग काय की संस्थेला नफा नुकसान काही असो, कर्मचाऱ्यांचे पगार बरोबर 1 तारखेला झाले पाहिजे. मी गेल्या 10-12 वर्षापासून कोट्याचे क्लासेस चालवतो. पहिले मोशन, आता एलेन. पहिले मुलं इकडचे तिकडे जायचे, आता मोशन आणि एलेन क्लासेस चालवतो आपण. या 12 वर्षाच्या काळामध्ये त्या कोट्याच्या वरून ते त्यांचे टीचर्स लोक पाठवतात इथे. त्या 12 वर्षात एकही महाराष्ट्रीयन शिक्षक येऊ नये का शिकवायला? म्हणजे मी ज्यावेळेस शाळेत शिकत होतो, जर एखाद्या विद्यार्थ्याच्या जवळ जर गाईड दिसली त्याला ढ समजायची. एखाद्या विद्यार्थ्याला ट्युशन असली तर त्याला वर्गातला ढ विद्यार्थी समजायचे. आज ते फॅशन झाले, फॅड झाले. आता सगळ्यांना ट्युशन आहे आणि इतक्या कंपन्यांच्या आणि इतक्या लेखकांच्या गाईड आल्या मार्केटमध्ये, बिना गाईडचा कोणी अभ्यासच करत नाही. म्हणजे सुरुवात झाली 95ला भ्रष्टाचाराची. तो इतका गुणाकार की म्हणजे सांगू शकत नाही मी भ्रष्टाचार कुठपर्यंत गेलाय. तर तिथे आपण मागे पडतो. कायदेशीर काम सुद्धा बिना पैशाचं होत नाही. कुठलीही परवानगी, म्हणजे ती बांधकामाची परवानगी असो, शाळेची परवानगी असो, कशाची परवानगी शब्द आला की तिथे तुम्हाला फाईल पुढे सरकारसाठी काही ना पैसे द्यावं लागतं. आता आपल्याला तसं त्या प्रवाहामध्ये आपल्याला सामील व्हावं लागणार, नाही तर आपण मागे पडू. मग फार क्वचित 0.11% असेल तर असेल, काहीच नाही. पैशाशिवाय काहीच होत नाही. दुर्दैव आहे आपलं. पैसे द्या. आणि सरकार, कुठलंही सरकार, महाराष्ट्रातच नाही भारतामध्ये कुठलंही सरकार कर्तृत्वावर ते निवडून यायला तयार नाही. अनुदान वाटप करून फक्त निवडून यायचं. दे वीज फुकट, दे फुकट, दे ते फुकट. आता काय ते मजुरांचे किट आणि ते डब्बे, आनंदाचा सिधान 1200 रुपये महिना, सोयी सुविधा द्या. तिकडे तो आप सरकारी काय काय वाटून आलं तिकडे दिल्लीत वाटो, ते अजून त्या कर्नाटकमध्ये काय काय वाटायला सुरुवात करून टाकली. मग तुमचं कर्तृत्व कुठे गेलं? तुमच्या कर्तृत्वावर तुम्हाला कोणी निवडून देत नाही. मग तुम्ही वाटता पाहिजे लोकांचे, आणि लोक त्याला ते कष्टाचे पैसे टॅक्स भरतात. यात पुढे तर सर आशेचा अंधुक कुठे किरण नाही. आता नाही, आम्ही रस्त्यात चुकलो. आता आम्ही रस्त्यात चुकलो. वाईट गोष्ट. आता आम्ही चुकीच्या मार्गाला लागलो सगळेच लोक, की आम्हाला सत्ता पाहिजे आणि सत्तेसाठी जेवढा पैसा वाटप करता येईल तेवढा वाटप करायचा, सत्ते द्यायचं आणि वाटलेला पैसा परत काढायचा. येन केन प्रकारे सत्ता पाहिजे, तुम्हाला सत्ता पाहिजे, सत्तेतनं पैसा पाहिजे, पैशातनं परत सत्ता कमवायची. हे दुसरं चक्र सुरू झालं, याच्यामध्ये एक दिवस बर्बाद होऊन जाईल, कंगाल होऊन जाईल देश.